गॉड्स प्लॅन शेवटी मिळालंच भजनाची ट्रेन. आणि माहोल कसला आहे पहा, भन्नाट माहोल आहे, खूप भारी वाटतंय. मला आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण खूप भन्नाट आहे, खूप भन्नाट. इतका वेळ मी थांबलो होतो याच अनुभवासाठी. आणि आता खूप वेगळा माहोल आहे. मी थोडा आता आतमध्ये जाणार आहे आणि अजून व्हिडिओज बनवणार आहे. खूप खतरनाक आहे, अक्षरशः उभं राहायला जागा नाहीये. व्हिडिओ पण रेकॉर्ड करायला जागा राहिली नाही, इतकं भारी वाटतं. फायनली वारी चर्चगेट स्टेशनवर पोहोचलेली आहे. रेल्वेला कुठल्याही प्रकारे हानी झाली नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारे कुठलीच गोष्ट नासधूस झाली नाही पाहिजे म्हणून सर्व गोष्टी काढल्या जातात. गॉड्स प्लॅन बोलतो ना, गॉड्स प्लॅनच आहे. सर्व मंडळी आता शिफ्ट होईल, इथली एनर्जी शिफ्ट होईल कुठे, खाली स्थानकावर. आणि स्थानकावर खूप अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फक्त पताका तेवढा राहिलाय, बाकी पूर्ण आता एनर्जी शिफ्ट झालेली आहे खाली स्थानकावर. आता आपण स्थानकावरचं दृश्य पाहू. धन्यवाद दादा, खूप भारी एक्सपिरियन्स होता. मी 8 ट्रेन सोडल्या भजनाच्या ट्रेनला. आम्ही नेहमीची आहे आमची 8. मला माहिती होतं की लेडीज स्पेशल लेडीज स्पेशल नेहमी असते आमची. धन्यवाद. हाय, अजून मी आहे. मागच्या 5 मिनिटापूर्वी ना इथे इतकी एनर्जी होती, इतक्या गोष्टी सुरू होत्या. आणि आता इथे पूर्ण सन्नाट आहे. स्थानकातून आवाज येतोय तेवढाच आहे, बाकी एकदम शांतता आहे. फक्त पताके लागलेले आहेत, बाहेर केळीचे खांब आहेत, बाकी पूर्ण स्तब्धता आणि शांतता आहे. आणि वारी आता शिफ्ट झालेली आहे, एनर्जी शिफ्ट झालेली आहे स्टेशनवर. आता स्टेशनचं दृश्य दाखवतो. ही ट्रेन निघेल तर मला भीती वाटते, पण खूप हीच गोष्ट सनातनची आहे, हीच एनर्जी आहे, हाच देव आहे. हे जे आपल्याला चालवायला मदत करताना आपलं शरीर, हा जो ध्येय आहे, त्याच्या मागची जी चालना आहे ना, ती जी शक्ती आहे ना, ती हीच आहे. वारी लगेच स्टेशनवर शिफ्ट झाले. पुढची ट्रेन लागली सुद्धा. ह्यालाच आयुष्य म्हणतात. एखाद्यामध्ये गुंतून न राहता आपला सत्कर्म करत राहायचं. अंधेरी 9ची स्लो लोकल लागली सुद्धा चर्चगेटला. यालाच तर आयुष्य म्हणतात. आता आपण स्टेशनवरची वारी पाहू. बाकी तुम्हाला एकंदरीत काय वाटतं त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, हर हर महादेव.